अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्णती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळवळी गुप्त झाले गुरुचरित्री कथा. पुढे लोकोद्धारकाने भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिची वशी शंका मन माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूप प्रगटले. त्याचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूप झाले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की. त्याच्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी. दोघांनी बेसवून दोहेवरी तिसरवेदी बेसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले ते लागोनी. उत्तर आम्ही कर्दळी वनातून प्रथारंभाने निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नव्हे देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा परती गेलो. पुढे पाहिले केदार दिसलो हिंडलो तिथे समग्र. ऐसी हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातिलो गोदा तटाकापरती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तर अंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेव्हापासून या नगरात आनंदे आहोनांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. एकूण या 80 वाणी उभयंतास संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बेसती. कोणी काही आणून देती तोची महाराज भक्षती. क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेढा बुवात या प्रति गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणूनी अंतरखून स्वामीसी मानती ईश्वर समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती ते असी. अमृत समान पुढे कथा एकता समर्थ वदविता. ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करून श्रवणदार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीत सर्वदा सेवावे आकंठ. वयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसरत. द्वितीयोध्याय. गौड